नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण तासिका पाहत होतो कर्ते सुधारक कर्वे. आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये समाज सुधारक धोंडो केशव कर्वे यांच्याविषयी माहिती घेतली होती की त्यांचा जन्म, त्यांचं काम, त्यांचा व्यवसाय आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी सुरू केलेलं काम. आज आपण त्यांच्या कार्याच्या उर्वरित भागाकडे वळूयात. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजाला या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटर वापरत नसत. मैरोन गंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहित होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत उर्वरित सर्व पैसा ते समाज कार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वास वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणे हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत असत. विचार पक्का झाला की आचरणात आला. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी. बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेष्ठकर असते. मग त्यांनी ठरवलं की आपण स्त्रीला शिक्षित करायचं, कारण स्त्रियांना त्यांच्या गुलामीची जाणीव केव्हा होईल जेव्हा त्यांना भान येईल, आणि भान केव्हा येईल जेव्हा त्या शिक्षण घेतील. या भूमिकेतून कर्वेंनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे हे आश्रम त्यांनी हिंगणे येथे नेलं आणि त्याचं नाव केलं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. ही संस्था चालवण्यासाठी त्यांनी पैचा निधी जमा केला. पै शब्दाचा अर्थ बघा, पूर्वीचे नाणे म्हणजे आपण वापरतोय. आणि या निधीचा उपयोग मात्र त्यांनी प्रामाणिकपणे स्त्री शिक्षणासाठी केला. आणि समाजाला माहिती होतं की समाजापासून गोळा केलेल्या निधीची कर्वे कधीही उधळपट्टी करणार नाही, अवांतर ठिकाणी खर्च करणार नाही. निधी ते कधीही चुकीच्या ठिकाणी वापरणार नाही याची जाणीव समाजालाही होती. कर्वे खरं तर प्राध्यापक होते, त्यांना पगार होता. ते पगाराचा विशिष्ट भाग फक्त आपल्या घर खर्चासाठी लागते तेवढा ते घरी खर्च करायचे आणि बाकीचे पैसे ते समाज कार्यासाठी वापरायचे. म्हणजे ते केवळ बोलणारे नव्हते, ते काम करणारे होते. ते बोलत नसत, विचार करत, आणि एकदा विचार पक्का झाला की आपलं काम ते करत. आणि हे समाजाला माहिती होतं. पण जेव्हा आपला नवरा घरचे पैसे लावून समाजसेवा करतोय आणि घराकडे फारसं लक्ष देत नाही असं घरातल्या बाईला वाटणं साहजिक आहे. तसं कर्वेंच्याही घरात होतं. परंतु कर्वेंनी समाजाची सेवा करत असताना मात्र घराकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं असं नाही, किंवा घराला कुरूप केलं असंही नाही. म्हणजे याचा अर्थ घरही त्यांनी व्यवस्थित सांभाळलं आणि समाजाची सेवा देखील अतिशय चांगली केली. असे कर्ते सुधारक म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणे होती. जो स्वतःच्या सुख दुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थित प्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटा शेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. खूप सुंदर हा परिच्छेद आहे की महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्थित प्रज्ञ म्हणजे स्वतःच्या दुःखातही अचल राहणे, ढळून न जाणे. आणि दुसरी गोष्ट, दुसऱ्याच्या दुःखाला दुःख स्वतःच समजून मानणे आणि दुसऱ्याच्या सुखात आनंदी होणे. अशा स्वरूपाची स्थित प्रज्ञाची लक्षणे ही महर्षी कर्वे यांच्यात होती. ते कधी कुणाचं ऋण ठेवायचे नाही, किंवा त्यांना कोणावर ऋण करायचं नव्हतं. त्यांना समाजसेवा करायची होती. समजा एखाद्या घरी ते जेवले तर ते फुकट जेवायचे नाही. जेवल्यानंतर हळूच पैसे ताटाच्या शेजारी काढून ठेवायचे. ही त्यांची प्रवृत्ती होती.
की विनाकारण कोणाला त्रास द्यायचा नाही, विनाकारण कोणाचे ऋण आपल्या अंगावर घ्यायचे नाही. आणि खरोखरच हे चांगल्या माणसाचे एक लक्षण आहे आणि ते कर्वेंकडे होतं. भारताचे अर्धांग जे स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झाल्यासारख्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषाची स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एक टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रियावरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. बघा, खूप सुंदर परिच्छेद आहे. कर्वे असं मानतात की स्त्रिया म्हणजे या भारतातला एक अर्धा घटक, जसं आपण स्त्रीला अर्धांगिनी असं म्हणतो. मग जर या देशामध्ये 50% पुरुष आहेत, 50% स्त्री आहेत असं आपण गृहीत धरून चाललोय आणि मग जर 50% स्त्रिया अनपढ आहेत, अशिक्षित आहेत, निरक्षर आहेत, त्यांना शिक्षणाचा गंधही नाही, तर राष्ट्राची प्रगती नाही. आणि ही भूमिका कर्व्यांची होती. म्हणून कर्वे म्हणायचे की स्त्रियांनी शिकलं पाहिजे, त्या स्वतंत्र झाल्या पाहिजे आणि त्यांनी पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धा केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाचं महत्व सांगण्यासाठी केवळ या देशातच ते फिरले असं नाही, ते जगभर फिरले. त्या काळात जगात फिरणं खूप अवघड आणि कठीण काम होतं. आताच्या सारखी अत्याधुनिक वाहने साधने उपलब्ध नसताना देखील कर्वे जगभर फिरले. जगातल्या अनेक ठिकाणी सभा घेतल्या आणि सभेमध्ये स्त्री शिक्षणाचं महत्व लोकांना समजून सांगितलं. कारण त्यांना माहिती होतं की स्त्री शिकल्याशिवाय ती पुरुषाच्या बरोबरीने येऊ शकणार नाही, पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धा करू शकणार नाही. म्हणून कर्वेंना 2 गोष्टी करायच्या होत्या. त्यांना शिकवायचंही होतं आणि पुरुषांच्या बरोबरीनं स्पर्धाही करण्यासाठी सक्षम करायचं होतं. खरं तर हे काम म्हणावं तेवढं सोपं नक्कीच नव्हतं. तरी पण कर्वेंनी अत्यंत धाडसाने आपलं हे काम केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हालअपेष्टांची तबान बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्यांची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोक माणसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राज माणसाने 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. तर हा कर्वेंचा जो भाग आहे, कर्वे हे विद्वान आहे, कर्वे अभ्यासू आहे, कर्वेंना स्त्री शिक्षणाचे तळमळ आहे. म्हणून लोकांनी त्यांना महर्षी उपाधी दिली. पण त्यांना जन्मता महर्षी उपाधी मिळाली का? खरं तर त्यांचा जन्म झाला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात शेरावली या छोट्याशा गावी. जन्मल्याबरोबर लोक त्यांना महर्षी म्हणाले, त्यांना जन्मल्याबरोबर भारतरत्न मिळाला असं नाही. त्यांच्या कामाने लोक त्यांना महर्षी म्हणाले आणि त्यांच्या कामानेच त्यांना भारत सरकारने भारतरत्न नावाचा देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा आपण एखादी गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे करतो आणि ज्या गोष्टीचा परिणाम समाजाच्या उत्थानावर होतो, समाजाच्या विकासावर होतो, राष्ट्राच्या प्रगतीवर होतो, त्या कामाचं कौतुक भलेही सुरुवातीला कोणी विरोध केला तरी पुन्हा मात्र त्या कामाचं भरभरून कौतुक होत असतं. तसंच कौतुक कर्वेंचं झालं आणि कर्वेंना लोक आदराने महर्षी म्हणू लागले. त्याचबरोबर त्यांना राष्ट्राने भारतरत्न नावाचा किताबही दिला. एकदा विद्यापीठातल्या कर्वेच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागावलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये यासाठीच कर्व्यांनी विद्यापीठ निर्माण केले ना. एक प्रसंग लेखक सांगतात की एकदा विद्यापीठामध्ये कर्वेंच्या पुतळा जिथं आहे त्याच्या पाठीमागे बसून एक पोरगी रडत होती.
लेखकाने पाहिले की पोरगी रडते आहे. लेखक तिच्या जवळ गेले आणि तिच्यावर रागावून म्हणाले, तुला कर्वेच्या पुतळ्याच्या पाठीमागे किंवा पुतळ्याजवळ बसून रडायला वाटत नाही का? अरे, ज्या काळात कर्वेनी स्त्री रडूच नाही, ती सक्षम व्हावी, ती स्वाभिमानी व्हावी, तिने पुरुषाच्या बरोबर स्पर्धा करावी, यासाठी मोठं काम केलं. नुसतं काम केलं नाही तर हे विद्यापीठ उभं केलं आणि त्या विद्यापीठातल्या पुतळ्यापाशी बसून तू रडते. अरे, तू रडू नाही यासाठी कर्व्यांचं काम आहे. तू धाडसानं शिक आणि पुढे जा. शेवटचा परिच्छेद काय बघा. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने एसएनडीटी महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तो स्त्रियांवरले अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्याही ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्न, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे अस्तित्व मानायला शिकणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषांचे शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे दिसणार नाही, तिथं हसू फुलेल. शेवटचा अतिशय सुंदर असा परिच्छेद आहे की स्त्री शिक्षण चालूच आहे. कर्वेंचं स्वप्न होतं की स्त्रिया शिकल्या पाहिजे. त्यासाठी त्यांनी विद्यापीठ उभं केलं, एसएनडीटी. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे मुंबईला विद्यापीठ आहे आणि जे महिलांसाठी विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ कर्वेंच्या प्रेरणेतून सुरू झालं. परंतु केवळ स्त्री शिकून भागत नाही, तर पुरुष शिक्षण या अर्थानं की ज्या पुरुषाला स्त्रियांच्या अस्तित्वाची जाणीव होईल, ज्या दिवशी पुरुषाला हे कळेल की मला जसं मन, भावना, विचार आहेत तसेच मन आणि भावना स्त्रियांनाही आहेत, आणि ज्या दिवशी पुरुष हा आपल्या बायकोचा, आपल्या बहिणीचा, आपल्या आईचा आदर सन्मान करायला शिकेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं पुरुष शिक्षण झालं असं कर्वेंना वाटतं. आणि अगदी खरंच आहे. ज्या दिवशी पुरुषाच्या डोक्यातून स्त्रियांना दुय्यम लेखण्याची भावना निघून जाईल आणि स्त्रियांचा सन्मान करायला पुरुष शिकतील, त्या दिवशी नक्कीच तो दिवस समृद्धीचा असेल, तो दिवस प्रगतीचा असेल. त्या दिवशी स्त्री पुरुष दोघे एकत्र येऊन राष्ट्राच्या प्रगतीचा गाडा पुढे ओढतील. आणि मग त्या दिवशी लेखकांच्या मनाने ज्या दिवशी पुरुषाला स्त्रियांच्या अस्तित्वाची जाणीव होईल, स्त्रियांच्या शिक्षणाचं महत्व पटेल, त्यांच्या मन, भावना, विचार यांचा आदर करायला पुरुष शिकेल, त्या दिवशी डोळे दिसणार नाहीत, म्हणजे डोळ्यात अश्रू येणार नाहीत, तर डोळ्यामध्ये आनंद फुलेल. आणि जर हा आनंद फुलायचा असेल तर प्रत्येक पुरुषाने आपली मानसिकता बदलली पाहिजे. जे अगोदरच्या आमच्या विविध ग्रंथांच्या माध्यमातून आमच्या डोक्यात असं बिंबवलं होतं की स्त्री ही गुलाम आहे, तिला गुलामासारखंच वागवा, तिला स्वातंत्र्य देऊ नका, हा आमचा जुना कर्मठ विचार आम्ही बदलला पाहिजे. आणि महात्मा फुल्यांचा, शाहू महाराजांचा, बाबासाहेबांचा, कर्वेंचा हा स्त्री शिक्षणाचा विचार आमच्या डोक्यात रुजला पाहिजे आणि आम्ही स्त्रियांचा आदर सन्मान करायला शिकलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं काय होईल, राष्ट्राची प्रगती होईल. तर असो, कर्ते सुधारक कर्वे यांनी त्या काळामध्ये स्त्री शिक्षणासाठी समाजाचा विरोध करून जे कार्य केलं ते निश्चित कौतुकास्पद आहे. त्या कार्याची महती निश्चित आजही आहे. फक्त आपल्याला अजून या कार्याला गती द्यावी लागेल आणि उपेक्षित, वंचित, खेड्या पाड्यातल्या, वाडी तांडातल्या लोकांपर्यंत शिक्षणाचं महत्व, त्यातल्या त्यात स्त्री शिक्षणाचं महत्व न्यायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं कर्वेंचं, फुलेंचं, शाहू महाराजांचं, बाबासाहेबांचं स्वप्न साकार होईल असं मला वाटतं. धन्यवाद. पुन्हा आपल्याला विनंती करतोय की माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.